मनोहर पर्रीकर अनंतात विलीन, मुलांना दिला मुखाग्नी, कुटुंबियांना अश्रू अनावर। पर्रीकरांना अंतिम निरोप देण्यासाठी जनसागर लोटला, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली पर्रीकरांना आदरांजली, कुटुंबियांचंही केलं सांत्वन, अमित शहांनी वाहिली श्रद्धांजली, स्मृती इराणी भाऊक। मनोहर पर्रीकर यांचं जाणं म्हणजे राफेलचा पहिला बळी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांचं वादग्रस्त विधान। गोव्याचे विरोधी पक्षनेते बाबू कालसेकर राज्यपालांच्या भेटीला, आम्ही आधी सत्ता स्थापनेचा दावा केला होता, त्यामुळे आम्हालाच प्रथम सत्तेसाठी आमंत्रण देण्याची मागणी। गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय रात्री 9 नंतर होणार, अमित शहा, गडकरी, राजनाथ सिंग यांच्यामध्ये बैठक सुरू। परभणी लोकसभेमध्ये होणार चौरंगी लढत, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीसह अपक्ष मेघना बोर्डीकर रिंगणात, मेघना बोर्डीकर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्या। महाराष्ट्रात लोकसभेचा पहिला अर्ज यवतमाळमध्ये दाखल, प्रेमसाई महाराजांनी भरला अपक्ष म्हणून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। कोल्हापुरात मोदींच्या मैं भी चौकीदार हूं गाण्यावर काँग्रेसचा आक्षेप, निवडणूक आयोगाकडे देशातील पहिली तक्रार कोल्हापूरमधून दाखल। रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुनील तटकरेंच्या प्रचाराचा शुभारंभ, तटकरेंसोबत डॉक्टर अमोल कोल्हे, शेकापर येथे जयंत पाटील यांनीही घेतलं शिवाजी महाराजांचं दर्शन। जेडी कन्सल्टंटच्या फरार देसाईच्या घरी पोलिसांकडून 4 तास विचारपूस, दिलीप देसाईला समन्स, हजर न झाल्यास अटकेचे आदेश काढावे लागणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली पोलीस आयुक्त संजय बर्वे यांची भेट, त्यांच्यासोबत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई देखील होते उपस्थित। हर हर गंगे करत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींचा गंगा यात्रा सुरू, प्रयागराज ते वाराणसी, काशी दरम्यान बोटीनं प्रवास, बोटीतून प्रियांका गांधींच्या प्रचाराला सुरुवात। मुंबईत अमरत्या नावाचं जहाज बुडालं, जहाजावरील 7 पैकी 6 क्रू मेंबर्सना वाचवण्यात भारतीय तटरक्षक दलाला यश, वाचवलेल्या क्रू मेंबर्सवर प्राथमिक उपचार सुरू, 7व्या क्रू मेंबरचा शोध सुरू। ड्रेनेजच्या चेंबरमध्ये गुदमरून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू तर 4 शेतकरी अत्यवस्थ, औरंगाबादमधील चिखलठाण्यातील धक्कादायक घटना। हिंगोली जिल्ह्यातील बोर्डा बाळापूर रोडवर छोटा मॅजिक ऑटोला आग, सुदैवानं जीवितहानी नाही, मात्र गाडी खाक। पुण्यात तरुणीसह तिच्या मित्राला बेदम मारहाण करून तरुणीचा विनयभंग, रविवारी पहाटेच्या सुमारास घडली घटना, 2 तरुणांना अटक। इंडिया अनबाउंडचे संपादक नित्यानंद पांडे यांच्या हत्येचा उलगडा, त्यांच्याच ऑफिसमधील तरुणीनं मित्रासह रचला होता हत्येचा कट, संपादक नित्यानंद पांडे 2 वर्षांपासून लैंगिक शोषण करत असल्याचा तरुणीचा आरोप। न्यूझीलंडच्या गोळीबारानंतर नेदरलँडच्या युट्रेक्ट शहरामध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू, हल्ल्यामागे दहशतवादी हल्ला असण्याचा उद्देश। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।